नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोमध्ये या तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत, नाहीतर तो फोटो घेऊन काहीच उपयोग होणार नाही. मित्रांनो, स्वामींचे फोटो भरपूर प्रकारात मिळतात, पण एक चांगला फोटो, शुभ फोटो घेणे गरजेचं आहे. स्वामी तर प्रत्येक फोटोत असतातच, परंतु खरा फोटो आणि चांगल्या प्रतिमेचा फोटो घेणे आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा 3 गोष्टी सांगणार आहे, ज्या फोटोमध्ये असायला पाहिजेत आणि असाच फोटो तुम्ही सुद्धा घ्यायचा आहे, ज्यामध्ये या तिन्ही गोष्टी असतील. तर पहिली गोष्ट म्हणजे स्वामीचा फोटो तुम्ही असा घ्या की त्यामध्ये स्वामी बसलेले असतील आणि स्वामींच्या उजव्या हातात एक अंगठी असेल. कोणत्याही बोटात असेल, परंतु उजव्या हातात अंगठी असायला पाहिजे. असाच फोटो तुम्ही घ्याल. तुमच्या घरातसुद्धा फोटो असेल तर बघा स्वामींच्या उजव्या हातात अंगठी आहे की नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये एक मोतीची माळ असते आणि आपल्या फोटोमध्ये सुद्धा स्वामींच्या गळ्यामध्ये सफेद मोतीची माळ गळ्यात असायला पाहिजे. असाच फोटो तुम्ही घ्याल, कारण आत्ता बरेचसे डिजिटल फोटो मार्केटमध्ये येत आहेत. त्यामध्ये स्वामींच्या हातात अंगठी पण नसते आणि गळ्यात माळही नसते. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोच्या खाली तुम्ही बघितले असेल ते म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं असतं. आणि बऱ्याचदा आता काय होत आहे की डिजिटल HD फोटोवरती या गोष्टी नाही येत, परंतु त्यामध्ये या तिन्ही गोष्टी नसतात. तर तुम्हीसुद्धा कोणताही फोटो घ्या, पण त्याच्यात या तिन्ही गोष्टी असायला पाहिजेत. आणि एक गोष्ट की तुमच्या घरातील फोटोमध्ये हातात अंगठी नाही, गळ्यात माळ नाही किंवा फोटोवरती भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं नसेल तरी काही हरकत नाही. तुम्ही त्याची पूजा केली तरी चालेल. परंतु नवीन फोटो घ्यायचा विचार असेल तर या गोष्टी बघूनच घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.